तुम्ही पण कधी अशी अंडी फेटून कुकरच्या डब्यात टाकली आहेत का व उकळत्या पाण्यावर ठेवून वाफवून घेतली आहेत का? अगदी 20 मिनिटात एकदम टेस्टी असा पदार्थ तयार होतो. आज त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथं 6 अंडी घेतली आहेत. आता ती आपण एका भांड्यात फोडून घेऊ. मी इथं गावरान अंडी वापरली आहेत. ही आकाराने थोडी छोटी असतात व वरून पिवळसर असतात. अंड्यात भरपूर हाय क्वालिटी प्रोटीन असते, जे स्नायूंची वाढ करते व ताकद वाढवण्यासाठी मदत करते. अंडी डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगली असतात. अंड्यात व्हिटॅमिन डी असते, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते व हाडे मजबूत ठेवते. त्यामुळे अंडी आपण आहारात सामील केलीच पाहिजेत. अंड्यामध्ये मसाला, मीठ टाकण्याआधीच अंडी अशी फेटून घेतली की अंड्यामध्ये मसाल्यांच्या गुठळ्या तयार होत नाहीत. अंडी फेटून झाली की त्यात 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकून घेतल्या. थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकली. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आहे व परत एकदा अंडी चांगली फेटून घ्यायची आहेत. एकदम कमी व बेसिक मसाले वापरून सुद्धा हा पदार्थ खूप रुचकर लागतो. आता फेटलेली अंडी उकडण्यासाठी गॅसवर कढई ठेवून 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं व पाणी उकळण्यासाठी ठेवून द्यायचं. पाणी उकळतंय तोपर्यंत आपण कुकरचा डब्बा तयार करून घेऊ. कुकरच्या डब्याला तेल स्प्रे करून लावून घ्यायचं, म्हणजे अंडे उकडल्यावर डब्याला चिकटणार नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंडे कुकरच्या डब्यात ओतून कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालतील. एकदम परफेक्ट शिजून तयार होतात. आता फेटलेली अंडी कुकरच्या डब्यात ओतून घेऊ. पाणीही उकळलं आहे. आता कढईत खाली प्लेट टाकून वरून अंड्याचा डब्बा ठेवून घ्यायचा. या स्टेजला पाणी उकळतं हवं, नाहीतर अंडी नीट शिजत नाहीत. 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून अंडी उकडून घ्यायची आहेत. अंडी उकडतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करू, म्हणजे रेसिपीसाठी जास्त वेळ लागणार नाही. कांदा, ढोबळी मिरची, 8 ते 10 लसूण पाकळ्या, आल्याचा एक छोटा तुकडा व घरात असेल तर कांद्याच्या पातीचा असा मधला भाग घ्यायचा. असे एकसारख्या चौकोनी आकारात कांदा व ढोबळी मिरची कापून घ्यायची. तसेच कांद्याची पात ही कापायची. लसूण आले बारीक कापून घ्यायचं. आता 10 मिनिटांनंतर अंडी ही उकडून तयार आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा व डब्बा काढून 2 ते 3 मिनिटे थंड करून घ्यायचा. डब्बा थंड नाही केला तर अंडे डब्याला चिकटून बसतात. त्यामुळे 1-2 मिनिट थंड झाल्यावर चाकूने अशा कडा सोडवून घ्यायच्या व डब्बा उलटा करून टॅप करायचा. अगदी सहज मोकळा होतो. मी इथं गावरान अंडी वापरली असल्यामुळे याचा कलर थोडा पिवळा आला आहे. जर तुम्ही बाहेरची अंडी वापरली तर एकदम पांढरा शुभ्र पनीरसारखा कलर येतो. एकदम परफेक्ट शिजली आहेत. आता याचे काप करून घेऊ. गॅसवर पॅन गरम करायला ठेवला. पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की बारीक चिरलेले आले व लसूण टाकून घ्यायचे. आले लसूण आपल्याला जास्त भाजायचे नाही. कच्चापणा कमी झाला की लगेचच चिरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. भाज्या पण आपल्याला जास्त भाजायच्या नाहीत. थोडा कच्चापणा कमी झाला की लगेचच पुढचे मसाले आपण टाकून घेणार आहोत. अर्धा मिनिट चांगलं हाय फ्लेमवरती टॉस करून घ्यायचं व अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची. थोडा चिली फ्लेक्स व ऑरिगॅनो टाकायचा. तुमच्याकडे चिली फ्लेक्स व ऑरिगॅनो अवेलेबल नसेल तर नाही वापरला तरी चालेल. मात्र याने या पदार्थाची टेस्ट अजूनच वाढते. 1 चमचा सोया सॉस टाकायचा. अर्धा चमचा टोमॅटो केचप टाकायचा. अर्धा मिनिट परतून घ्यायचं व आता यात घट्टसरपणा येण्यासाठी पाव चमचा कॉर्नस्टार्च 4 चमचे पाण्यात खलवून टाकायचा. कॉर्नस्टार्च स्लरी चांगली शिजवून घ्यायची व आता बनवलेले अंड्याचे क्यूब टाकून चांगलं मिक्स करायचं व थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. थोडं जास्त पाणी घालून तुम्ही ग्रेव्ही पण बनवू शकता व मस्त गरम गरम भाताबरोबर एन्जॉय करू शकता. मी इथं ड्रायस ठेवले आहेत. मग ही झटपट आगळीवेगळी रुचकर अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जाता जाता व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त रहा, हॅप्पी रहा. थँक्यू फॉर वॉचिंग.